नमस्कार. आजच्या या नवीन विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका भन्नाट आणि अगदी रोजच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस लोक नक्की का करतात? एवढा मोठा निर्णय घेण्यामागे त्यांची नेमकी प्रेरणा काय असते? आज आपण याच प्रश्नाची उत्तरं शोधणार आहोत आणि या प्रवासामागची गुपितं उलगडणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आपण सगळेच आपल्या आजूबाजूला अनेक छोटे मोठे व्यवसाय बघतो, बरोबर? कधी आपल्याच गल्लीत वडापावची गाडी लावणारे काका असतील किंवा इंटरनेटवर स्वतःचे प्रॉडक्ट्स विकणारे आपले मित्र असतील. त्यांना बघून कधी असा विचार आलाय का मनात की हे एवढं मोठं आणि धाडसी पाऊल त्यांनी नेमकं कशासाठी उचललं असेल? रोज सकाळी उठून स्वतःच्या व्यवसायासाठी एवढी मेहनत करायला त्यांना कोणती गोष्ट एवढी भारी ऊर्जा देते? आज आपण प्रामुख्याने 4 मुख्य कारणांवर फोकस करणार आहोत. पहिलं म्हणजे अधिक कमाई, दुसरं स्वातंत्र्य, तिसरं कौटुंबिक परंपरा आणि चौथं आपल्या आवडीचा पाठपुरावा करणे. आता हे व्यावसायिक म्हणजे कोण? तर हे अगदी आपल्यासारखे सामान्य लोक आहेत. आपला नेहमीचा मोबाईल रिपेअर करणारा तंत्रज्ञ घ्या, स्थानिक शिंपी घ्या किंवा एखादी बेकरी चालवणारी व्यक्ती घ्या. हे सगळे आपल्याच समुदायाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आणि हो, ते दररोज काही अत्यंत वैयक्तिक आणि ठाम कारणांमुळे हा स्वतःचा व्यवसाय करण्याचा मार्ग निवडतात. चला, पहिल्या कारणाकडे वळूया, अधिक कमाई करणे. सुरेशच्या मोबाईल दुरुस्ती दुकानाचं उदाहरण घेऊया. सुरेशला हा बिझनेस का आवडतो माहितीये? कारण इथे त्याचं उत्पन्न एखाद्या ठराविक पगाराइतकं मर्यादित नाहीये. तो जेवढे जास्त फोन दुरुस्त करेल, जेवढे जास्त तास काम करेल, तेवढे जास्त पैसे तो कमवू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर त्याच्या घामाचं आणि मेहनतीचं थेट पैशात रूपांतर होतं. आणि खरं सांगू, रोज अधिक मेहनत करण्यासाठी हीच गोष्ट सर्वात मोठी प्रेरणा असते. आता दुसरं महत्त्वाचं कारण स्वातंत्र्य मिळवणे. थोडक्यात सांगायचं तर स्वतःचा बॉस स्वतः असणे. फरहीनच्या फॅशन स्टुडिओचं उदाहरण याला अगदी परफेक्ट लागू पडतं. बघा, फरहीनला तिच्या वेळेवर पूर्ण कंट्रोल हवा होता. कधी काम करायचं, कोणते डिझाईन्स बनवायचे, हे कोणी दुसऱ्याने सांगण्यापेक्षा स्वतः ठरवणं तिला जास्त आवडतं. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे आणि आपल्या कल्पकतेला पूर्णपणे मोकळीक देणं हे तिला तिच्या व्यवसायातून मिळालं. डोक्यावर बॉस नसणं आणि स्वतःच्या अटींवर जगणं, खऱ्या स्वातंत्र्याची मज्जाच वेगळी आहे. आता येऊया तिसऱ्या कारणाकडे, कौटुंबिक परंपरा आणि वारसा पुढे नेणे. जयपूरचा विक्रमची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. विक्रमने बाहेर दुसरीकडे कुठेतरी जॉब करण्यापेक्षा जाणीवपूर्वक असा निर्णय घेतला की तो त्याच्या वडिलांचं तब्बल 30 वर्ष जुनं दागिन्यांचं दुकान पुढे चालवेल. एक सेट झालेला व्यवसाय आणि मार्केटमध्ये असलेली कुटुंबाची ओळख टिकवून ठेवण्याची एक मोठी आणि अभिमानास्पद जबाबदारी त्याने स्वीकारली. पण इथे एक भारी गोष्ट आहे. विक्रमने फक्त जुनं दुकान तसंच पुढे चालवलं नाही. त्यानं परंपरेला आधुनिकतेचा टच दिला. दुकानात डिजिटल पेमेंट सुरू केले, ऑनलाईन मार्केटिंगचा धडाक्यात वापर सुरू केला आणि व्यवसायाला एक नवीन रूप दिलं. म्हणजे बघा, कुटुंबाचा ऐतिहासिक व्यवसाय आजच्या स्मार्ट आणि डिजिटल युगातही त्यानं एकदम रुबाबात आणि भक्कमपणे उभा केलाय. आता आपण चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या कारणाकडे आलो आहोत, स्वतःच्या आवडीचा पाठपुरावा करणे. नाशिकच्या निशाची गोष्ट खरोखर ऐकण्यासारखी आहे. निशाला नवनवीन खाद्यपदार्थ बनवायची प्रचंड आवड. पण तिने आजूबाजूला एक मोठी समस्या पाहिली. अनेक शेतकऱ्यांची फळे योग्य भाव न मिळाल्यामुळे खराब होतात आणि अक्षरशः फेकून द्यावी लागतात. ही फळांची प्रचंड नासाडी बघून तिला वाटलं की यावर काहीतरी तोडगा काढायलाच हवा. आणि इथेच खऱ्या उद्योजकाची ओळख पटते. निशाने या कृषी समस्येला एका भन्नाट संधीत बदललं. तिने स्थानिक महिलांना सोबत घेतलं आणि त्या उरलेल्या चांगल्या फळांपासून एकदम टेस्टी जॅम बनवायला सुरुवात केली. आज तो जॅम मार्केटमध्ये सुपरहिट आहे. यातून तिने स्वतःची आवड तर जपलीच, पण अनेक महिलांना रोजगार देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायलाही मदत केली. एक नंबर, नाही का? पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बरं का, नुसती आवड असून भागत नाही. तुमच्या छंदाला एका फायदेशीर बिझनेसमध्ये बदलणं ही काही एका रात्रीत होणारी जादू नाहीये. याला खूप वेळ लागतो, पक्कं प्लॅनिंग लागतं आणि सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या त्या आयडियावर तुमचा स्वतःचा 100% विश्वास असावा लागतो. आता येऊया शेवटच्या टप्प्याकडे, योग्य मार्गाची निवड करणे. तर आपण जे बघितलं त्याचे हे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. जास्त पैसे कमवणे, कामाचं स्वातंत्र्य, कुटुंबाचा व्यवसाय पुढे नेणे किंवा स्वतःच्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं. आपल्याला नेमका बिझनेस का करायचा आहे हे जर आधीच क्लिअर असेल ना, तर प्रवासात येणाऱ्या अडचणींवर मात करणं आणि स्वतःला कायम मोटिवेटेड ठेवणं खूप सोपं जातं.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉइंट येतो जिथे एक मोठा निर्णय घ्यावा लागतो. एकीकडे असते ती ठराविक पगाराची, सुरक्षित आणि पारंपरिक नोकरी, आणि दुसरीकडे असतो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा एक थोडा आव्हानात्मक पण तेवढाच भारी आणि समाधान देणारा मार्ग. दोन्ही मार्ग वेगळे आहेत आणि दोघांची स्वतःची अशी एक वेगळीच मज्जा आणि जबाबदारी आहे. तर मग हे सगळं विश्लेषण पाहिल्यानंतर एक प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातो. भविष्यात जर तुम्ही स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केलात, तर या चारपैकी कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देईल? जास्त पैसा, कामाचं स्वातंत्र्य, कुटुंबाचा वारसा की तुमचं एखादं मोठं स्वप्न? यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कायम नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि आयुष्यात धैर्याने पुढे जात रहा.